नमस्कार, मी भारती. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फ्रीज कसा साफ करायचा. यासाठी मी काय केलं, कुकर लावताना त्याच्यामध्ये वापरलेल्या लिंबाच्या साली टाकल्या आणि ते गरम पाणी मी घेतलं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा सोडा टाकला. पाणी खूप गरम होतं त्यामुळे हाताला सोसवेल इतकं मी थोडंसं गार केलं आणि एका सुती कपड्याने एकदम स्मूथ अशा मलमलच्या कपड्याने मी फ्रीज पुसायला सुरुवात केली. तर असा मऊ कपडा घ्यायचा जेणेकरून आपल्या फ्रीजच्या ज्या काचा आहेत त्याच्यावरती क्रॅश पडणार नाहीत. एकदम कानाकोपऱ्यातनं फ्रीज साफ करायचा. फ्रीज साफ करण्यापूर्वी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की फ्रीज पूर्णपणे बंद करायचा, त्याचा स्विच पूर्णपणे काढून ठेवायचा. बंद केल्यानंतर अर्धा तास फ्रीज तसाच ठेवायचा, पूर्ण ओपन करून दरवाजा वगैरे ठेवून उघडे करून. तर त्यावेळेस काय होतं की जे काही पाणी साठलेलं आहे तर ते बरोबर बाहेर येतं. तुमच्या फ्रीजमध्ये जर बर्फ जमा होत असेल तर अगोदर ते बर्फ वितळण्यासाठी ते जे आपलं टेम्परेचर सेट करण्याचं जे बटन आहे तर त्याच्या सेंटरलाच असतं बटन, तर ते सेट करायचं, बर्फ आपोआप वितळला जातो. त्याच्यानंतरच फ्रीज साफ करायला घ्यायचा. असं ज्या फ्रीजच्या ज्या काचा आपण ठेवतो तर त्याच्या जी लाईन असते तर ती खूप बारकाईने साफ करायची. त्याचं कारण असं की फ्रीज ही थंड देणारी, ओलावा टिकून ठेवणारी गोष्ट आहे. याच्यामध्ये कायम मॉइश्चर असतं. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, मॉइश्चर असल्यामुळे इथे बॅक्टेरिया होण्याचे चान्सेस जास्त असतात. जेव्हा तुम्ही फ्रीज साफ करायला घेताय तर त्यावेळेस तुम्ही फक्त असं हात फिरून पहा, तुम्हाला पाणी ते असं गिळगिळीत लागेल. याचाच अर्थ काय की तिथे बॅक्टेरिया जमा होतात. यामुळेच आपल्या फ्रीजला वास येण्याची शक्यता असते आणि तोच वास आपल्या ठेवलेल्या पदार्थांना सुद्धा लागण्याची शक्यता असते. बऱ्याचदा आपण ठेवलेल्या अन्नांवरती किंवा पदार्थांवरती ते बॅक्टेरिया पसरण्याची शक्यता असते आणि हे आपल्यासाठी आरोग्याच्या दृष्टीने खूप घातक आहे. त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला असं ऐकायला वाचायला मिळतं की जास्त दिवस फ्रीजमध्ये अन्न कुठलंही ठेवू नये, त्याच्यामुळे ते आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतं. फ्रीज कायम पुसायचा, घासायचा नाही. बऱ्याच जणांना अशी सवय असते की भांडी धुतात तसा अक्षरशः फ्रीज धुतला जातो. पाईप लावून अक्षरशः भांडी घासतो तसा घासून पाईप लावून खळखळ धुतला जातो. तर असं न करता फ्रीज हा फक्त पुसून घ्यायची गोष्ट आहे. त्याचं कारण असं, फ्रीज हा इलेक्ट्रिकल असल्यामुळे करंट पास होत असतो ह्याच्यामध्ये आणि मुळातच ते मॉइश्चर असतं. चुकून कुठल्याही पार्टमध्ये पाणी जर गेलं तर ते पाणी तसंच राहू शकतं आणि शॉक लागण्याची शक्यता वाढू शकते. त्याच्यामुळे फ्रीज हा पुसूनच घ्यायचा, कधीही तो धुवायचा नाही. भांडी घासतो तसा तर अजिबातच धुवायचा नाही. त्या कडेला जी ही रबरची पट्टी असते तर त्याच्या खाचांमध्ये बऱ्याचदा झुरळ होतात. तर ते का होतात, कारण आपण फ्रीज साफ करताना तिकडे कधी लक्षच देत नाही आणि तिथे पाणी साठून राहून बॅक्टेरिया तयार होतात आणि झुरळांना निमित्त मिळतं. कारण चिकटपणा आणि ओलावा असणाऱ्या ठिकाणी झुरळ फार पटकन होतात. त्याच्यामुळे तो भाग अतिशय काळजीपूर्वक पुसायचा. कानातला मळ काढायचे जे बर्ड्स असतात ना तर त्याने पुसा किंवा असा मलमलचा कपडा बोटाने सहज त्याच्यामध्ये जातो, त्यामुळे तेही पुसून घेऊ शकता. काही सोल्युशन तयार केलेलं आहे त्याने फ्रीजमध्ये जे पांढरा भाग आहे त्याच्यावरती पिवळे डाग पडतात तर ते निघण्यास मदत होते. फ्रीजमधील ही जी काही ट्रेज आहेत, ट्रॉलीज आहेत तर त्या शक्यतो आपण घासून घ्यायच्या नाहीत. तारकाथ्याने किंवा स्क्रबरने घासून घ्यायच्या नाहीत. स्पंजचा जो काथ्या असतो ना तर त्याने तुम्ही घासून घेऊ शकता, पण जास्त त्याला जोर लावायची गरज नाही, नाही तर ते तुटू शकतात आणि एकदा काही भांडी तुटली तर परत मिळत नाहीत मार्केटमध्ये. त्याच्यामुळे हे खूप अलगद प्रकारे तुम्ही धुवू शकता. हे खळखळ धुवू शकतात तुम्ही, पण फ्रीज खळखळ धुवायचा नाही. फ्रीज किमान आठवड्यातून एकदा साफ करावा. जे आठवड्याचा बाजार जर तुम्ही आणत असाल तर बऱ्यापैकी आठवड्याच्या शेवटी बाजार संपलेला असतो, त्यावेळेस फ्रीज साफ करण्यास सोपं जातं. त्यामुळे आठवड्याला फ्रीज साफ केला म्हणजे त्यात ठेवलेले पदार्थ खराब होत नाही. सगळे ट्रेस धुतल्यानंतर ते असे सुकट ठेवायचे, पूर्ण पाणी नितळू द्यायचं, कोरडे होऊ द्यायचे. त्यानंतर तो जो कपडा आपण घेतलेला, आपण काय केलेलं, सोल्युशननी फ्रीज पुसलेला,
पण आता पुन्हा एकदा आपल्याला साध्या पाण्याने, नॉर्मल पाण्याने आपल्याला फ्रीज पुन्हा एकदा पुसून घ्यायचा आहे, की जेणेकरून जे सोल्युशनचा चिकटपणा आहे तो राहणार नाही आणि फ्रीज पूर्णपणे क्लीन होईल. त्यानंतरचे त्याच्यातले जे ट्रॉलीज आहेत त्या अशा व्यवस्थित कोरड्या कपड्याने पुन्हा एकदा पुसून व्यवस्थित कोरडे करून लावून द्यायच्या. बाहेरून सुद्धा फ्रीज व्यवस्थित साफ करायचा. तुम्ही ते सोल्युशनही वापरू शकता बाहेरच्या साईडला सुद्धा. आता माझं उरलं नाही त्याच्यामुळे मी साध्याच पाण्याने बाहेरून पुसलेलं आहे. फ्रीजरमध्ये बऱ्याचदा पाणी जास्त प्रमाणात साठतं, बर्फ साठतं. तर माझ्या फ्रीजमध्ये शक्यतो बर्फ जमा होत नाही, म्हणजे बाहेरचा जो बर्फ तयार होतो बऱ्याच जणांच्या फ्रीजमध्ये होतो तर माझा होत नाही. तर त्याच्यामुळे माझ्याकडे तो एक प्लस पॉईंट आहे. पण तरीसुद्धा ओलावा असल्यामुळे बॅक्टेरिया होण्याची शक्यता असते. आता आपला फ्रीज पूर्णपणे साफ करून झालेला आहे. तर हे सगळं सामान आपण फ्रीजमध्ये आता लावणार आहोत. मी बऱ्यापैकी गोष्टी फ्रीजमध्येच ठेवते, भरपूर गोष्टी फ्रीजमध्ये ठेवते ज्या बाहेर ठेवल्यानंतर लवकर खराब होतात. त्यात डाळी असतील, कडधान्य असतील किंवा लिक्विड असतील काही, तर ते मी फ्रीजमध्ये ठेवते. इवन शेंगदाणेसुद्धा माझे फ्रीजमध्ये असतात. त्याचं कारण असं की ते खराब होत नाहीत, बरेच दिवस टिकतात. फ्रीज साफ केल्यानंतर तो तसाच ओला न ठेवता कोरड्या कपड्याने सुद्धा तो पुसून घ्यायचा. पूर्णपणे फ्रीज कोरडा करायचा आणि त्यानंतरच आपण त्याच्यामध्ये साहित्य ठेवायचं. तर आपलं फ्रीज पूर्णपणे पुसून झालेला आहे. तर मी असे सुती कापड त्याच्यामध्ये ठेवते जेणेकरून त्याच्या काचा खराब होऊ नयेत. काही सांडलं लवंडलं तर ते डायरेक्ट काचांमध्ये किंवा त्याच्या काही खाचा आहेत त्याच्यामध्ये जाऊ नये. तर मंडळी, ही होती आजची माहिती. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात नवीन वेगळ्या व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय बाय.